अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दर्यापूरच्या आनंदनगर परिसरात दोन अज्ञात युवकांनी तोंडाला रुमाल बांधून एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावरही धारदार शस्त्राने जीवघेणे हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात मुलीच्या मानेवर आणि हातावर वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली आहे। घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून जखमी मुलीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी याच परिसरात एका तरुणाची निर्गुण हत्या झाली होती। त्यामुळे आनंदनगर परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। दरम्यान अल्पवयीन मुलगी आणि तिची आई दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे। आम्ही म्हटलं सर आम्ही कामाला गेलो होतो, तिला बरंही नव्हतं, दोघंजण आले होते सर तोंडाला बांधून। माझी पोरगी टॉयलेटला गेलेली होती आणि ती बाहेर येताना आलेली असूनही ते दोघंजण आले, गेट उघडलं आणि त्यांनी की नाही माझ्या पोरीच्या तोंडाला बांधून हात पकडून तिच्या गळ्याला आणि हाताला वार केला। कुठं झालं हे? घरी झालं का सगळं? ते कोण होते दोघं जण, काही माहीत आहे? नाही सर, आमचं म्हणजे कोणासोबत भांडण तोंडून काहीच नाही सर। आम्ही गरीब लोक आहे, कोणाच्या लेनदेण्यात राहत नाही, काहीच नाही सर। मग रिपोर्ट घेतला का पोलिसांनी? हो, लिहून घेतला सर। लिहून घेतला? हो। त्याची कॉपी वगैरे दिली का? मारलं ते म्हणजे काहीतरी 3 याचं होतं ते, त्यांनी असं दाबलं, ते असं लागलं नाही तर त्यांनी असं मारलं। किती कधीची गोष्ट आहे, काय घडलं नेमकं सांगतो? अर्धा 1 घंटा झाला तरी। हां, नेमकं काय झालं? ते आतमध्ये मी अशी घरात चालली होती, ते मागून आले, पूर्ण तोंडाला बांधलं, तोंडाला बांधून इथं मारलं आणि इथं मारलं। किती जण होते ते? 2। तोंडाला बांधून? हो। घरी कोण कोण होतं तुझ्या? बहीण घरात होती, मामा बाथरूममध्ये होते। बस। ते मारून पळाले? हो, मी त्यांनी धक्का दिला आणि घरात गेली। घरात जाऊन मी पूर्ण लावून घेतले घर आणि घर लावून ते चालले गेले। मग पोलीस स्टेशनला गेली का तू? नाही, आईला फोन केलता, आई आली, मग आईनं घेऊन गेली मग पोलीस स्टेशनला। हो। मग काय झालं, रिपोर्ट दिला का? हो। कोण होते, काय होते, ओळखीचे नाही? नाही।